की आम्ही सर्वे केला आहे महाराष्ट्रात की कुणी कुणी किती पुण्या किती जातीची लोक नोकरीला आहेत म्हणून. त्या सर्वेमध्ये असं निष्कर्ष आला आहे की महाराष्ट्रात 40,000 लोक नोकरीला आहेत, मातंग समाजाचे 25,000 लोक नोकरीला आहेत. म्हणजे काय महाराष्ट्राचं आरक्षण खाल्लेलं नाही. मातंग बांधवांना मी सांगतो की आपण सुद्धा 25,000 लोक आपली, कोण प्राध्यापक आहे, कोण डॉक्टर आहे, तुमचे कलेक्टर नसतील परंतु शिपाई क्लर्क वगैरे असं एक टोटल आम्ही सर्वेक्षण केल्यावर 25,000 लोक तुमची नोकरीला आहेत. बांधवांनो, या ठिकाणी मला सांगायचं आहे, आम्ही भाजपची लोक आहोत, परंतु ज्या ज्या वेळेस समाजाच्या विरोधात जर हे सरकार उभं राहत असेल तर त्यावेळेस आम्ही ही स्टेजवरली सर्व मंडळी त्या सरकारच्या विरोधात उभा राहू. ही जातीचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आम्ही जातीसाठी माती खायला तयार आहोत. दावरे साहेब, कुणाला वाटत असेल की भालेराव भाजपचा आहे, कैलास शिंदे भाजपचा आहे, ही नेते मंडळी भाजपचे आहेत, आठवले साहेब, परंतु ज्या वेळेस समाजाचं निघल, समाजाबद्दल जर भूमिका घ्यायची असेल तर पहिले आम्ही समाजाची भूमिका घेऊ आणि नंतर आमच्या पक्षाचं बघू. बांधवांनो, या ठिकाणी मला सांगायचं आहे, महात्मा फुले महामंडळामध्ये सर्व जातीचे आपण लोक होते पूर्वी, परंतु या मातंग समाजानं अण्णाभाऊ साठे महामंडळ मागितलं आणि ते वेगळं झालं. आणि तुम्हाला एक सांगतो, त्या मोहोळचा आमदार काय नाव साहेब, रमेश कदम, या महात्मा फुले महामंडळाला मी बघतोय 15 वर्ष झालं निधीच नाही. आणि रमेश कदम ज्यावेळेस आमदार होता त्यावेळेस 1,000 कोटी निधी दिला मातंग समाजाला. बांधवांनो, एकट्या पट्ट्यानं 500 कोटी निधी आणला, एकट्या पट्ट्यानं दिलेलं मागाला आणि मागानंच आणलं. म्हणजे ह्यांच्यातच एकत्र नाही. आणि 5-10 वर्ष जेलमध्ये तो रमेश कदम गेला. तुम्हाला वाटत असेल की खरं सांगतो तुम्हाला की सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहेत. आपण मातंग समाजाला समजून सांगू, यावेळेस असं काय सर्व्हिस मागा आपल्या विरोधात नाहीत, लक्षात घ्या. बऱ्याच मातंग समाज म्हणजे 25% सुद्धा मातंग समाज आरक्षण मागत नाही. 75% मातंग समाज मातंग बांधव आपल्या बरोबर आहे, ती तुम्हाला आज सांगतो. आणि बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये मी एक तुम्हाला सांगतो, बाबासाहेबाबद्दल जर कुणी शब्द काढत असेल, या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राचं बोलत नाही बरं का, त्या जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचा जर कुणी शब्द काढत असेल तर त्याला माझ्याकडे घेऊन या, मी त्याला ठेवतो आणि जो माझ्याकडे घेऊन येईल त्याला मी 1 लाख रुपयाचं बक्षीस देतो, कोणी बी असू द्या. कारण का आपल्याला या बाबासाहेबाबद्दल एवढं म्हणजे गंभीर बोलायला लागलेले आहेत की दुःख होते. बाबासाहेबांना सगळ्याला, तुम्हाला, आम्हाला, मराठ्याला, सगळ्या जातीला, मराठा समाज सुद्धा तुम्हाला सांगतो शेतातच राबायचा. त्याला आता कळून चुकलं की शिकल्याशिवाय पर्याय नाही. मराठा समाज या इतर जाती आहेत, त्या सुवर्ण जाती आहेत, त्यांना सुद्धा कळून चुकलंय की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यांनी सुद्धा आरक्षण मागायला लागलेले आहेत, की सुद्धा आरक्षण मध्ये घुसायला लागले आहेत. जर आपल्याला बाबासाहेबांना त्या काळी आरक्षण दिल्यामुळं आपण या स्टेजवर आम्ही सुद्धा हे नेते मंडळ उभा आहोत. हे आपले बाबासाहेबांचे उपकार आहेत. बांधवांनो, यापुढे बाबासाहेबांना वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये